नमस्ते फ्रेंड्स. आज आपण हिस्ट्री ऑफ टॅक्स लॉज इन इंडिया या विषयावरती चर्चा करणार आहे. नॉर्मली टॅक्स लॉज हे कोणत्याही देशासाठी खूप इम्पॉर्टंट असतात, कारण पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन आणि पूर्णपणे गव्हर्नन्स गव्हर्नन्स ॲज वेल ॲज आपण वेलफेअर फंक्शन ऑफ द स्टेट किंवा पूर्णपणे सर्व गोष्टी या फक्त टॅक्स कलेक्शन वरतीच डिपेंड असतात. कारण टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन ज्या गव्हर्नमेंटचा जास्त, ते गव्हर्नमेंट जास्त चांगल्या पद्धतीने, जास्त चांगले इफेक्टिव्हली काम करू शकतं, इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली काम करू शकतं, हे आपल्याला माहित आहे. तर आपण आज या मुद्द्यावरती चर्चा करू. टॅक्स लॉज म्हणजे फक्त सेक्शन्स या गोष्टींचा स्टडी करणे असं नाही. टॅक्समुळे आपल्याला काय काय समजतं, की देशातील लोकांच्या इकॉनॉमिकल नीड्स काय काय आहे, काय काय होत्या पास्टमध्ये, पॉलिटिकल पॉवर त्या टॅक्स स्ट्रक्चरमुळे कशा प्रकारे बदलत गेली, कशा प्रकारे बदलत राहते, आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लोकांचं एकमेकांच्या बरोबर कोणत्या प्रकारचं रिलेशन आहे, कसं रिलेशन डेव्हलप होत गेलं. की जसं आपण बघतो की टॅक्स कलेक्शन्स किंवा टॅक्स कलेक्शन्समुळे फार्मिंग किंवा त्याच्यानंतर मार्केटमधून तयार होणारे वेगवेगळे प्रोफेशन्स मधून तयार होणारे वेगवेगळे लोकांचे ग्रुप, लोकसमूह, सिटीज, वे ऑफ लाईफ आणि त्यांची एकमेकांची अंडरस्टँडिंग, म्हणजे खूप डिटेल्स हे आपल्याला बघायला मिळतं. आता आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं याच्यामधून मिळू शकतात किंवा मिळाली पाहिजेत. वाय इंडिया हॅज फेडरल टॅक्स स्ट्रक्चर? भारतामध्ये का फेडरल टॅक्स स्ट्रक्चर आहे? भारतामध्ये ऍग्रिकल्चरला प्रत्येक वेळी टॅक्स स्ट्रक्चर मधून का एक्सक्लूड केलं जातं? स्पेसिफिकली सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचा टॅक्स ऍग्रिकल्चरवरती का लावत नाही? त्याच्यानंतर जीएसटीने कशा पद्धतीचं चेंज केलेलं आहे? आणि एक आपलं आर्टिकल आहे, आर्टिकल 265, ज्याच्यामध्ये काय आहे की नो टॅक्स शाल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय द ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे भारतामध्ये टॅक्स कलेक्शन करण्याची ऑथॉरिटी कोणाला आहे? फक्त कायद्याद्वारेच ती ऑथॉरिटी दिली जाऊ शकते. कोणत्याही प्रकारचा नॉन गव्हर्नमेंटल एजंट किंवा ज्याला लॉने ऑथोराइज केलेलं नाही असा पर्सन आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. एक आहे. आता ही जर्नी कशी आहे, काय कशी कशी आहे हे आपण बघू. नॉर्मली अँशियंट इंडियामध्ये कसं होतं टॅक्स स्ट्रक्चर? तर याच्यामध्ये अँशियंट इंडिया मोस्ट प्रोबेबली मनुस्मृती आणि अर्थशास्त्र ह्या दोन याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ऍक्च्युली टॅक्स स्ट्रक्चर खूप आहे, पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काहीतरी लिमिटेड लिहायचं आहे, त्याच्यामुळे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगत आहे. तर मनुस्मृती आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये आहे. मनुस्मृतीचं कधीच आहे? इसवी सन पूर्व 2000 ते 2000 इसवी सन नंतर या काळामध्ये हे टेक्स्ट लिहिलं गेलं होतं. ज्याच्यामध्ये कसं होतं बघा, ट्रेडर्स, मर्चंट्स वेअर लायबल टू पे 20%, म्हणजे 1/5 टॅक्स कुणी द्यायचा होता? ट्रेडर्स आणि मर्चंटनी द्यावा, अशा पद्धतीचं लिहिलं होतं. आर्टिसन वेअर लायबल टू पे 20% ऑफ देअर इन्कम, म्हणजे परत इथे पण आर्टिसन्स म्हणजे कलाकार वगैरे, कारागीर, यांना 20% होता. फार्मर्सनी किती? 1/6, 1/8, 1/10 ऑफ द टोटल प्रोडक्शन डिपेंडिंग अपॉन सर्कमस्टन्सेस, म्हणजे ते कोणत्या एरियामध्ये आहेत, कशी त्यांची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार फार्मर्स, म्हणजे याच्यामध्ये कोण कोण होतं? ट्रेडर्स, आर्टिसन, फार्मर्स, मर्चंट्स या लोकांना टॅक्स टॅक्स पे करायला लागत होता. त्याच्यानंतर अर्थशास्त्र कधीच आहे? 7th सेंचुरी बीसीए या काळामध्ये अर्थशास्त्र होतं. त्याच्यामध्ये अर्थशास्त्राला आपण एक गोष्ट म्हणतो की वर्ल्ड फर्स्ट सिस्टमॅटिक टॅक्स ट्रीटीज, म्हणजे जगामधली पहिली सिस्टमॅटिक टॅक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेला एखादा कायदा किंवा एखादं प्रोव्हिजन हे आपण टॅक्सच्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. परत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण बघायची की दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघायची, इच टॅक्स अर्थशास्त्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये इच टॅक्स वॉज स्पेसिफिक, नो स्कोप फॉर आर्बिट्रीनेसला कोणताही स्कोप नव्हता, म्हणजे स्पेसिफिक टॅक्स होता. द लँड रेव्हेन्यू वॉज फिक्स्ड ऍट 1/6 शेअर ऑफ द प्रोड्युस्ड. लँड रेव्हेन्यूचा टॅक्स किती होता? 1/6, जेवढे तुम्ही प्रोड्यूस कराल त्याच्या 1/6 वगैरे होता. इम्पोर्ट ड्युटीज ऑन फॉरेन गुड्स वेअर रफली 20%, इम्पोर्ट ड्युटी 20% होती त्याच्या व्हॅल्यूच्या. टोल, रोड सेस, फेरी चार्जेस अँड अदर लेव्हिड ॲट फिक्स रेट, म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काय होतं की फिक्स प्रकारचं स्ट्रक्चर होतं, सिस्टमॅटिक होतं, हे आपल्याला दिसतं. ह्याच्यामध्ये कौटिल्याने काहीतरी प्रिन्सिपल सांगितले होते.
टॅक्स हा इझी टू पे असला पाहिजे, सर्टेन इन अमाऊंट, टाइम अँड मॅनर. म्हणजे टॅक्सच्या बद्दल अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगितलं की इझी असला पाहिजे पे करण्यासाठी, सर्टेन इन अमाऊंट, टाइम आणि फिक्स मॅनर. म्हणजे टॅक्सचं स्ट्रक्चर कसं फिक्स असलं पाहिजे आणि लिंक टू ॲबिलिटी प्रोग्रेसिव्ह स्पिरिट. लिंक टू ॲबिलिटी प्रोग्रेसिव्ह स्पिरिट, हे प्रिन्सिपल आपण आता सुद्धा इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलं जातं, काही किंवा काही देशांच्या मध्ये वापरलं जातं. की से फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीचा इन्कम आहे 10,000 रुपये, एका व्यक्तीचा इन्कम आहे 1,00,000 रुपये आणि एका व्यक्तीचा इन्कम आहे 10,00,000 रुपये. तर या तिन्ही लोकांना, से फॉर एक्झाम्पल आपण तिन्ही लोकांना 10% टॅक्स द्यायला सांगितला, तर हा काही प्रोग्रेसिव्ह टॅक्स होत नाही. तर कसं होतं की तिन्ही लोकांपैकी आपण याला असं करू शकतो, जर आपल्याला प्रोग्रेसिव्ह स्ट्रक्चर घ्यायचं असेल तर याला आपण टॅक्स स्ट्रक्चर मधून पूर्णपणे एक्झेम्प्ट करू शकतो. ज्याचा इन्कम 10,000 आहे त्याला, ज्याचा 1,00,000 इन्कम आहे त्याला आपण म्हणू शकतो 10% दे, आणि ज्याचा 10,00,000 इन्कम आहे त्याला आपण म्हणू शकतो की तू 20% इन्कम दे. म्हणजे प्रोग्रेसिव्ह, जसा तुमचा इन्कम वाढेल तसा तुमचा इन्कम वरचा टॅक्स सुद्धा वाढत जाईल. सो या पद्धतीने नॉन क्रशिंग, म्हणजे आता टॅक्सच्या बद्दल अर्थशास्त्रामध्ये खूप चांगलं वाक्य एक मेन्शन केलं होतं. लाईक बी कलेक्टिंग होनी विदाउट डॅमेजिंग फ्लॉवर. म्हणजे ज्या पद्धतीने मधमाशी फुलातून मध गोळा करते आणि त्या फुलाला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब करत नाही, तशा प्रकारे स्टेटने टॅक्स गोळा केला पाहिजे, असं कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलं होतं. म्हणजे एखाद्या ट्रेडर कडून किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडून किंवा एखाद्या बिझनेसमॅन कडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण जर टॅक्स कलेक्ट करतोय तर त्याला कोणत्याही प्रकारचं डॅमेज झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा. ही लेट डाऊन दॅट रेव्हेन्यू अँड टॅक्सेस आर सॉव्हरिन्स अर्निंग फॉर द सर्व्हिस रेंडर्ड. म्हणजे परत जे सर्व्हिस देतो त्याच्या रिटर्न मध्ये द्यायचं आहे. प्रोटेक्शन, लॉ अँड ऑर्डर, पब्लिक वेलफेअर, दिस फॉर ह्या अर्लिएस्ट आर्टिकल्स. म्हणजे परत हे टॅक्सेशनचं स्ट्रक्चर असं होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला टॅक्स द्या, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो. अर्थशास्त्राने काय केलंय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम सांगितला आणि त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम सांगितला. ही फिलॉसॉफी आपल्याला मॉडर्न ब्रिटिश टॅक्स फिलॉसॉफीमध्ये सुद्धा अर्थशास्त्राचे काही रिफ्लेक्शन दिसतात. त्याच्यानंतर आपण जास्त डिटेल न करता मिडेवल इंडियाच्या पिरियडमध्ये जातो. मिडेवल इंडिया म्हणजे 1857च्या अगोदरचा काळ. थोडासा आपण परत टू बी प्रिसाइज आपण इथे बघू, त्याला इस्लामिक टॅक्सेशन आणि लँड रेव्हेन्यू सिस्टीम याबद्दल दोन मध्ये. दिल्ली सल्तनतच्या वेळी काय होतं की खराज, जक्त आणि जिजिया या पद्धतीचे टॅक्स होते, ज्याच्यामध्ये खराज म्हणजे लँड टॅक्स होता, ज्याच्यामध्ये 1/5 पासून 1/2 ऑफ द प्रोड्यूस डिपेंडिंग अपॉन क्रॉप होतं. जक्त म्हणजे काय, 1/5 ऑफ द वेल्थ ऑफ द मुस्लिम लोक जे आहेत त्याच्यात. परत जिजिया नावाचा हा टॅक्स परत आपण खूप वेळा चर्च केलेला आहे. दिल्ली सल्तनतचा पिरियड वेगळा होता, मुघल एम्पायरचा पिरियड होता. 1526 टू 1857 पर्यंतचा मुघल पिरियड होता, ज्याच्यामध्ये मुघल टॅक्स स्ट्रक्चर मध्ये खूप बदल होत गेले, ज्याच्यामध्ये मल आणि खराज हे दोन टॅक्स होते. आता मोस्ट प्रोबेबली आपण अकबरच्या काळामध्ये तोडलमल नावाचा एक फायनान्स मिनिस्टर होता अकबरचा, मोस्ट प्रोबेबली. तर त्यांनी टॅक्स स्ट्रक्चर हे टॅक्स स्ट्रक्चर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केला. एक स्टँडर्डाइज सिस्टीम आहे ऍक्च्युली. हे टॅक्स स्ट्रक्चर म्हणजे आपण लँड रेव्हेन्यूच्या कॉन्टेक्स्ट मध्येच बघितलं गेलं होतं, कारण अगोदर टॅक्सच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लँड रेव्हेन्यूचीच होती. त्याने काय केलं की लँड वगैरे मेजर केलं, त्याचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लँडची प्रोडक्टिव्हिटी केली. म्हणजे एखाद्या प्रत्येक जमिनीमध्ये वेगवेगळी प्रोडक्टिव्हिटी असते, त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवरती त्यांनी रेव्हेन्यू असेसमेंट केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी एक फिक्स टाइम ठरवला, जो 10 वर्षाचा टाइम होता. आणि त्याच्यानंतर मग त्याने कॅशमध्ये सुद्धा पेमेंट अलाव केलं. म्हणजे हे तोडरमलच्या काळामध्ये आपण बघितलं की कॅशमध्ये सुद्धा पेमेंट, एक जरा वेगळ्या पद्धतीचं टॅक्स स्ट्रक्चर इथे केलं. आता याच्यामध्ये टॅक्स मधून वेगवेगळ्या पद्धतीचे ऑफिसेस तयार झाले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे सिस्टीम्स तयार झाले. आता त्याच्यामध्ये जास्त डिटेल आपण डिस्कशन करण्यात काय अर्थ नाही, तर आपण 1757 टू 1947 म्हणजे मॉडर्न टॅक्स लॉस कसे होते याच्यावरती जरा जास्त फोकस देऊया. की दिस इज मोस्ट क्रिटिकल पिरियड बिकॉज मोस्ट ऑफ द मॉडर्न, म्हणजे सगळ्यात जास्त मॉडर्न टॅक्स लॉचे जे कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, कस्टम लॉज आहे, एक्साइज आहे,
अपेलाइट ट्रिब्युनल्स वगैरे ह्या सगळ्या डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स हे सगळे आपल्याला या पिरियड मध्ये दिसतात, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरपर्यंत. आता कॉलोनियल एरामध्ये म्हणजे ज्यावेळी इंग्रज आपल्या देशामध्ये आले, मुघल सत्ताचा राज झाला, त्यावेळी लँड रेव्हेन्यू सर्वात जास्त टॅक्सचा सोर्स होता. म्हणजे लँड रेव्हेन्यू, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जे ब्रिटिश गव्हर्नमेंटने लॉ केले पहिल्यांदा ते लँड रेव्हेन्यू लॉज होते. ते टॅक्स कलेक्शनसाठी महत्वाचे होते. ब्रिटिश इंट्रोड्यूस 3 मेजर लँड रेव्हेन्यू सिस्टीम्स, आणि ते 3 जे आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणजे परत परमनंट सेटलमेंट, द्यायला कायमधारा पद्धती, जमीनदारी पद्धत आणि रयतवारी सिस्टीम. कायमधारा, रयतवारी आणि महालवारी अशी काहीतरी नाव आहेत. तर त्याला आपण इंग्रजीमध्ये परमनंट सेटलमेंट सिस्टीम, परमनंट कुणी आणली, कॉर्नवॉलिसने आणली परमनंट सेटलमेंट, ज्याच्यामध्ये काय होतं की एक फिक्स्ड लँड रेव्हेन्यू सांगितला गेला होता, आणि तो कलेक्ट कोण करणार, जमीनदार कलेक्ट करणार. एक फिक्स परमनंट सेटलमेंट म्हणजे आम्ही तुम्हाला परमनंट सांगितलं का लँड लॉर्डला एखादा भाग दिला जात होता, त्याच्यामधून त्याने परमनंट सांगितलं होतं की बाबा असे फॉर एक्झाम्पल एक 10 लाख रुपये टॅक्स एका एरियामधून कलेक्ट करायचा, तर तो करायचा. इन रिटर्न मध्ये त्याला काही ना काहीतरी पर्सेंटेज मिळत होतं आणि तो सरकारला देत होता. कुणी हे 1793 ने परमनंट सेटलमेंट कॉर्नवॉलिसने, हे याच्यामध्ये कोणता भाग होता, बेंगाल, बिहार, ओडिसा या पद्धतीचा भाग होता, ज्याच्यामध्ये हा अगेन हे लँड रेव्हेन्यूच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. हा दुसरी सिस्टीम होती रयतवारी सिस्टीम, जी 1820 मध्ये आणली, थॉमस मुनरो यांनी आणली, ज्याच्यामध्ये मद्रास, बॉम्बे ही 2 प्रोव्हिन्स होते, ज्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स कलेक्शन कोणाकडून होतं, पिझंट्स कडून. पिझंट्स म्हणजे रयत, जनतेकडून डायरेक्ट टॅक्स हे कलेक्ट करत होते, त्याला म्हणून त्याला रयतवारी सिस्टीम होतं. तिसरी सिस्टीम महलवारी सिस्टीम होती, 1833 मध्ये विलियम बेंटिंकने आणली. ही कुठे कुठे होती, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स, पंजाब. याच्यामध्ये काय होतं की महाल म्हणजे काय की एक युनिट होतं, गाव, तर त्याच्यामधून ते डायरेक्ट कलेक्ट टॅक्स करत होते. इम्पॅक्ट ऑफ मॉडर्न लॉ, दिस सिस्टीम मेड लँड रेव्हेन्यू अ की स्टेट सब्जेक्ट. आता बघा, लँड रेव्हेन्यू आता सुद्धा आपण स्टेटच्या सब्जेक्ट मध्येच आहे. याची कुठल्या एंट्री 46 ऑफ द स्टेट लिस्ट, ज्याच्यामध्ये काय आहे, एंट्री 46 स्टेट लिस्ट मध्ये सुद्धा येते, ज्याच्यामध्ये लँड रेव्हेन्यू हे ब्रिटिशांचे एक बेसिक आहे, हे जुनं स्ट्रक्चर होतं, परमनंट सेटलमेंट, रयतवारी आणि महालवारी सिस्टीम, ज्याच्या अंडर ते टॅक्स कलेक्शन करत होते. ज्याच्यामध्ये एक परत आणखी एक गोष्ट, आता मॉडर्न टॅक्स लावून, स्टेट टू स्टेट टू टॅक्स ऍग्रिकल्चर इन्कम, म्हणजे स्टेट टू टॅक्स ऍग्रिकल्चर इन्कम हे अजून सुद्धा सेंट्रल टॅक्स मध्ये नाहीत. हे सेक्शन 10(1) ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट, ज्याच्यामधून ते परत सेंट्रल टॅक्स मध्ये नाहीये हे सांगितलं जातं. परत आता ते झाल्यानंतर आपण इन्कम टॅक्स लॉ, म्हणजे पहिल्यांदा आपण कोणता बघितला, ब्रिटिश गव्हर्नमेंटने सगळ्यात पहिल्यांदा कोणता टॅक्स आणला, तर लँड रेव्हेन्यू टॅक्स. कारण पहिल्यांदा सोर्स ऑफ इन्कम फक्त ऍग्रिकल्चर आणि लँडच होतं, त्याच्यामुळे तो होता. बट त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट कधी आला की 1860 नंतर. आता 1860 नंतर का आला, त्याचं रिझन पण एक खूप छान इथे दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह वॉज टू रिकव्हर 5 करोड फायनान्शियल डेफिशिट कॉस्ड बाय द रिव्हॉल्ट ऑफ 1857. म्हणजे इन्कम टॅक्स ऑफ ऍक्ट 1860 हा आणला, त्याचा ओरिजिनल पर्पज काय होता की 5 करोड रुपये फायनान्शियल लॉस झाला होता 1857च्या उठावामध्ये, तर तो कलेक्ट करण्यासाठी यांनी काहीतरी केलं होतं, अशी एक गोष्ट आहे याच्यामध्ये. बट अगेन हे पण तरी सुद्धा त्यांनी एक स्ट्रक्चरल पद्धतीने केलं होतं. तर आपण ते बघूया की हा कधी इंट्रोड्यूस केला इन्कम टॅक्स ऍक्ट, म्हणजे पहिला इन्कम टॅक्स ऍक्ट इंडियामध्ये कधी आला, 1860 मध्ये पहिला इन्कम टॅक्स ऍक्ट इंडियामध्ये आला, ज्याचं इंट्रोडक्शन 4 फेब्रुवारी 1860 ला केलं गेलं. कोणी केलं, जेम्स विल्सनने, हा जो फायनान्स मिनिस्टर होता तर त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये. सो तो जेम्स विल्सनने फेब्रुवारी 24, 1860 ला पहिला इन्कम टॅक्स ऍक्ट इंट्रोड्यूस केला. त्या ऍक्ट मध्ये काय होतं की त्या ऍक्ट मध्ये 4 कॅटेगरीज होत्या. कोणत्या, लँडेड प्रॉपर्टी, कोणते टॅक्स दिले होते बघा, प्रोफेशनल ट्रेडर्स, सिक्युरिटीज आणि सॅलरीज आणि पेन्शन, ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये टॅक्स केलं. टॅक्स रेंज किती होता, 2% पासून 4% पर्यंत होता. तर अप्लाइड ओनली टू नॉन ऍग्रिकल्चरल इन्कम, एक्झेम्प्टेड ऍग्रिकल्चरल इन्कम. का ऍग्रिकल्चर इन्कम हा याच्यातून एक्झेम केला असेल, त्याचं कारण तुम्ही मला सांगाल. ऍग्रिकल्चरल इन्कम हे काळ आहे 1860 1860च्या मध्ये ऍग्रिकल्चर टॅक्सला, म्हणजे जे
ती 1860 पासून इन्कम टॅक्स मधून ऍग्रिकल्चर टॅक्सला एक्झम्पशन केलं, ते आज तागायत ऍग्रिकल्चरला आपण टॅक्स स्ट्रक्चर मधून एक्झेम्प्ट केलेलं आहे. वॉज टेम्पररी मेजर म्हणजे हे फक्त 5 वर्षासाठी होतं, पण परत 1865 नंतर ते लॅप्स झालं. आता त्याच्यानंतर बघा की त्याच्यानंतर म्हणजे पहिला हा टॅक्स हा टेम्पररी टॅक्स लॉ होता, पण त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऑफ 1885 ला एक महत्वाची गोष्ट होती, जे आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना वगैरे झाली होती. सो तो डफरीन जो गव्हर्नर होता, तर त्यानेच इंट्रोड्यूस केला होता हा ऍक्ट. त्याच्याच काळामध्ये हा झाला होता. म्हणजे हा आपला इंडियामधला सेकंड इन्कम टॅक्स ऍक्ट आपण म्हणतो. 1886 ला जो आला होता, विच फॉर्मली क्लासिफाईड इन टू द शेड्युल्स अँड ऑफर्ड एक्झेम्पन्स फ्रॉम ऍग्रिकल्चर इन्कम. म्हणजे ह्याच्यामध्ये पण ऍग्रिकल्चरल इन्कम आणि लो इन्कम ऑफिशियल्स यांना त्याने एक्झेम्पन्स दिलं होतं. आणि रेव्हेन्यू म्हणजे यावेळी भारताचा रेव्हेन्यू कलेक्शन किती होता, 1886 टू 87 मध्ये जे इन्कम टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणा किंवा बाकीचा रेव्हेन्यू होता, तो 1.36 करोड रुपीज कलेक्शन झालं होतं. हा सेकंड इन्कम टॅक्स ऍक्ट होता. परत थर्ड इन्कम टॅक्स ऍक्ट आपण जे इथे म्हणतो की इन्कम टॅक्स ऍक्ट ऑफ 1918 1918चा झाला. त्याच्यामध्ये मेजर शिफ्ट झाली. त्याच्यामध्ये त्याने काय केलं, टोटल इन्कम टॅक्स म्हणजे शेड्यूल ह्याच्यामध्ये हे काय शिफ्ट केलं बघा, याच्यामध्ये त्यांनी की जेवढा तुमचा इन्कम आहे, तर तेवढा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला पाहिजे, आणि तो कंपल्सरी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे त्यांनी सांगितलं होतं. याच्यामध्ये कुठून इन्कम मिळतो, कसा इन्कम मिळतो, टॅक्सेबल स्लॅब्स वगैरे या गोष्टी इथे मॉडर्न याच्यामध्ये पहिल्यांदा आला. म्हणजे कधी आला, 1918. हा ऍक्ट काही खूप वेळ चालू शकला नाही, कारण आपण एक गोष्ट मध्ये आली, 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आला, तर त्याच्यामुळे खूप मोठ्या टॅक्स स्ट्रक्चर मध्ये सुद्धा चेंज केला गेला. इन्कम टॅक्स ऍक्ट त्या बेसिसवरती गव्हर्नमेंटने परत फोर्थ इन्कम टॅक्स ऍक्ट 1922 हा इथे ऍक्ट इम्प्लिमेंट केला. आता याला आपण काय म्हणतो, फर्स्ट कॉम्प्रेन्सिव्ह अँड परमनंट टॅक्स लॉ इन इंडिया. फर्स्ट कॉम्प्रेन्सिव्ह अँड परमनंट टॅक्स लॉ इन इंडिया कधी आला, तर 1922 मध्ये आला. ज्याच्यामध्ये की फीचर्स काय होते आपण हे बघूया. अप्लाय टू ऑल इन्कम्स, सगळ्या इन्कमला हा अप्लाय होता. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, अलाउड टॅक्स रेट टू बी सेट अॅन्युअली बाय फायनान्स ऍक्ट. म्हणजे आता सुद्धा आपण बजेट स्पीच बघतो, ज्याच्यामध्ये बजेट स्पीच मध्ये आपले ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर्स हे किती टॅक्स असला पाहिजे, कुणावरती किती टॅक्स लावला पाहिजे हे सांगतात. ते कोणत्या ऍक्ट मध्ये पहिल्यांदा मेन्शन केलं गेलं होतं, तर इन्कम टॅक्स ऍक्ट 1922 मध्ये हे पहिल्यांदा सांगितलं गेलं होतं, आणि तेच आपण आता सुद्धा फॉलो करतो. सेंट्रलाइज टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्यामुळे 1922च्या टॅक्स स्ट्रक्चरने काय केलं की सेंट्रलाइज एक टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन आणलं इंडियामध्ये. त्याच्यात ऑफिसेस गिव्ह स्पेसिफिक नॉमेनक्लेचर टू व्हेरियस इन्कम टॅक्स ऑथॉरिटी. म्हणजे जे इन्कम टॅक्स ऑथॉरिटीजना जी नावं द्यायची होती, जी काही नावं आहेत आपण जे पुढे बघणार आहे, तर ती नावं त्यावेळी दिली गेली. त्याच्या अंडरच काय केलं की नंतर म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट आल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ऍक्ट 1924 हा इस्टॅब्लिश करण्यात आला. आणि त्याचं फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय केलं, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. म्हणजे परत हे ओल्ड आहे, ह्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर्स मध्ये चेंज झालेलं आहे, पण आपण ओल्ड बघतोय. सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ऍक्ट 1924 हे झालं. तर यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट याच्यामध्ये दिलं गेलं होतं. इन्कम टॅक्स अपेलाइट ट्रिब्युनल हे 1941 ला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. इन्कम टॅक्स अपेलाइट ट्रिब्युनल. आता परत हे होत असताना मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 सुद्धा आला. तर 1935 मध्ये सुद्धा ते टॅक्स स्ट्रक्चर तशाच प्रकारे ठेवलं गेलं होतं. थोडेफार मेजर चेंज होते, पण या सगळ्याचा आधार घेऊन आपण काय इन्कम टॅक्स अपेलाइट ट्रिब्युनल 1941 मध्ये निर्माण केले. ते का केलं, तर टॅक्स डिस्प्यूट वगैरे हे करण्यासाठी. अगेन तशा पद्धतीची सेम बॉडी इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नंतर सुद्धा तयार राहिली आहे. ओके, आता बघा कॉलनीच्या म्हणजे ब्रिटिश काळामध्ये आणखी कोणकोणते टॅक्स होते. एक्साइज ड्युटी होती. ती कशावरती असायची, एक्साइज ड्युटी म्हणजे स्पेसिफिक प्रोडक्ट्स लाईक कॉटन, टेक्सटाईल, सॉल्ट, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि टोबॅको अशा गोष्टींच्यावरती एक्साइज ड्युटी. कस्टम ड्युटी रेग्युलेटेड बाय कस्टम ऍक्ट
1878 कस्टम ड्युटीज हे कोणत्या 1870 ऍक्ट वरती होतं. म्हणजे हे परत वेगवेगळ्या काळामध्ये हे कस्टम ड्युटी बदलत गेली किंवा त्याचे रेग्युलेशन्स बदलत गेले. आणखी कोणता टॅक्स होता? सेल्स टॅक्स. आता बघा, इनिशियली म्हणजे सेल्स टॅक्स हा कोणत्या याच्यामध्ये डिफिकल्ट होत गेला, त्याच्यानंतर मग परत तो चेंज होत गेला. आता आपण हे डिस्कशन केल्यानंतर आपण कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश लॉ, आपण परत ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळातलंच बोलतोय, की ह्या काही काही कमिटी आहेत. परत त्याच्यामध्ये काही जास्त डिस्कशन करण्यासारखं नाही, कारण या कमिटीज आहेत, त्यांच्या रिकमेंडेशन्स होत्या आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅक्स. म्हणजे परत त्याच्यामध्ये एक गोष्ट कुठली आपण बघू, मेयोने 1870 मध्ये पहिल्यांदा अटेम्प्ट केला की सेंट्रल आणि स्टेट याच्यामध्ये फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे हे बघितलं गेलं. की मेयो 1870 मध्ये मेयो, लॉर्ड मेयो म्हणजे परत गव्हर्नर जनरल होता आपला, गव्हर्नर जनरल म्हणण्यापेक्षा व्हाईसरॉय होता, तर मेयोने त्या पद्धतीचं केलं होतं. त्याच्यानंतर 1990चं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, त्याच्यामध्ये सेपरेट रेव्हेन्यू सोर्सेस वगैरे हे डिस्कस केलं होतं. परत 1920 मध्ये मेस्टन सेटलमेंट, याच्यामध्ये परत एक फिक्स पिरियड वगैरे असला पाहिजे याच्यावरती डिस्कशन केलं होतं. परत 1924 आणि 25 याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटीजने वेगवेगळ्या इन्क्वायरीज मध्ये टॅक्स स्ट्रक्चर आपण ते बघितलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी मेजर इम्प्रुव्हमेंट इन इंडियन टॅक्स स्ट्रक्चर याच्यामध्ये 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये, याच्यामध्ये काय केलं, फेडरल टॅक्स स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, डिव्हिजन ऑफ टॅक्स कसं असलं पाहिजे, डायरेक्ट प्रोसिजर आणि शेड्यूल, म्हणजे त्याच्या वेळी 7 शेड्यूल जे आता आपण बघतो कॉन्स्टिट्यूशन मध्ये आता आलेले आहे, ती सुद्धा आपल्याला 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधूनच दिसते. आता हे झालं ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये. ब्रिटिश गव्हर्नमेंट झाल्यानंतर आपण बघू की इंडिपेंडन्स पासून आता थोडंसं कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क्स मध्ये कसं गेलं होतं. तर बघा की आपलं कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी आलं होतं, तर त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टॅक्सेशनच्या फ्रेमवर्क बद्दल काय चर्चा केली होती. आर्टिकल 265 मध्ये एक क्लॉज आहे, नो टॅक्स शॅल बी लेविड आर कलेक्टेड एक्सेप्ट बाय द ऑथॉरिटी ऑफ द लॉ. म्हणजे कोणताही टॅक्स कलेक्ट करायचा असेल तर कायद्याने सांगितलेल्या ऑथॉरिटीनेच करायचं, बाकी कोणीही टॅक्स करणं हे फाउंडेशन आहे. अगेन, टॅक्स स्ट्रक्चरमुळे काय होऊ शकतं, तर एक खूप मोठा एक जोक आहे, की ज्याला आपण युके म्हणतो, युनायटेड किंगडम आणि युएसए. टॅक्स स्ट्रक्चरमुळे काय होतं की एक्सेसिव्ह टॅक्स लावल्यामुळे युएसए ही सुद्धा एक युकेची कॉलनी होती, म्हणजे इंग्लंडची कॉलनी होती. पण त्यांच्यावरती एक्सेसिव्ह टॅक्स लावल्यामुळे त्यांनी पूर्णपणे डिटॅचमेंट केली आणि अमेरिका नावाचा देश बनला. म्हणजे अमेरिका नावाचा देश बनला, हा देशाचे हिस्ट्रीच टॅक्स स्ट्रक्चर मध्ये आहे. ते एक खूप स्लोगन त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं, नो टॅक्स, नो रिप्रेझेंटेशन, नो टॅक्स. म्हणजे युएसएच्या लोकांना इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन नव्हतं. युएस मध्ये जे गेलेले लोक होते ते मोस्ट प्रोबेबली इंग्लंडचेच लोक होते. तर इंग्लंडच्या लोकांना पार्लमेंटमध्ये अमेरिकेच्या लोकांना इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं म्हणूनच, आणि ते स्वतंत्र अमेरिकेचं युद्ध वगैरे, म्हणजे ते एक डायमेन्शन आहे, बाकीच्या डायमेन्शन सुद्धा येतात. पण याच्यामध्ये बघा, टॅक्स कुणी लावला पाहिजे, फक्त ऑथॉरिटीनीच लावला पाहिजे. एक प्रिन्सिपल आहे, एक फंडामेंटल सेफगार्ड आहे जे आर्बिट्री याच्यामध्ये. त्याच्यानंतर आर्टिकल 246 म्हणजे काय आहे, 7 शेड्यूल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये युनियनने कोणता टॅक्स लावायचा, स्टेटने कोणता टॅक्स लावायचा आणि कॉन्करंट कोणता टॅक्स लावायचा, या पद्धतीच्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण थोड्याशा एंट्रीज, 7 शेड्यूल मधल्या एंट्रीज बघूया. युनियन लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या एंट्रीज आहेत. एंट्री 82, ज्याच्यामध्ये काय, इन्कम टॅक्स अदर दॅन ऍग्रिकल्चरल इन्कम. एंट्री 82 मध्ये काय, इन्कम टॅक्स अदर दॅन ऍग्रिकल्चरल इन्कम. एंट्री 82 ऑफ युनियन लिस्ट याच्यामध्ये एंट्री 83 कुठली आहे, कस्टम ड्युटीज. एंट्री 84 कुठला आहे, एक्साइज ड्युटी ऑन मॅन्युफॅक्चरिंग गुड एक्सेप्ट अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल सोडून. आणि 85 काय आहे, कॉर्पोरेशन टॅक्स. म्हणजे आपण इन शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो, युनियन लिस्ट मध्ये एंट्री 82 टू एंट्री 85 ह्या युनियन लिस्ट मध्ये आपण सेंटरच्या टॅक्स सब्जेक्ट आहे. स्टेट लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या आहेत बघा. एंट्री 46 टॅक्स ऑन ऍग्रिकल्चरल इन्कम, परत आहे का आपल्या देशामध्ये, नाही, किती पण लावायचं की नाही हे ठरवणार कोण, स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार. त्याच्यानंतर म्हणजे एंट्री 46च आपण एक बघू शकतो. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 10 मध्ये सुद्धा हे डिसाईड केलेलं आहे की ऍग्रिकल्चरवरती टॅक्स लावायचा नाही. परत एंट्री 51 एक्साइज ऑन अल्कोहोल, जे वर इथे एक्झम्पशन केलेलं आहे ना, तर ते 51 आहे. 52 मध्ये टॅक्स ऑन द एंट्री ऑफ गुड्स इन टू लोकल एरिया, एंट्री टॅक्स हे आहे. एंट्री 54 टॅक्स ऑन द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, अगर हे आहे का नाही आपण परत जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, वॅट वगैरे मध्ये बघतो. कॉन्करंट लिस्ट मध्ये काय आहे, एंट्री 47 स्टॅम्प ड्युटीज, हे आपल्याला लिस्टमध्ये दिसतं. त्याच्यानंतर आर्टिकल
268 टू आर्टिकल 276 याच्यामध्ये काय आहे, रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन आहे. रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन मध्ये काय आहे की कुणी टॅक्स लावायचा, कुणी कलेक्ट करायचा आणि त्या दोन्हींच्या मध्ये कसा डिस्ट्रीब्युशन करायचं, डिस्ट्रीब्युशन कसं असलं पाहिजे. इन शॉर्ट मध्ये आपण बघू. आर्टिकल 268 मध्ये काय आहे, स्टॅम्प ड्युटीज. आर्टिकल 2 हा स्टॅम्प ड्युटी लावतं कोण, सेंट्रल गव्हर्नमेंट. कलेक्ट कोण करतं, स्टेट, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करतं आणि राहतं सुद्धा कोणाकडे, स्टेट गव्हर्नमेंटकडे चालवतं. म्हणजे स्टॅम्प ड्युटी लावतं सेंट्रल गव्हर्नमेंट, कलेक्ट कोण करतं, स्टेट गव्हर्नमेंट, आणि कुणाकडे राहतो पूर्णपणे ते स्टॅम्प ड्युटी, तर स्टेटकडे. आर्टिकल 269 हा टॅक्स कशावरती आहे, इंटरस्टेट ट्रेडवरती. हा कलेक्ट पण कोण करतं आणि लावतं पण कोण, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच लावतं, सेंट्रल गव्हर्नमेंटच कलेक्ट करतं आणि स्टेट गव्हर्नमेंटला तो काही प्रमाणात दिला जातो. आर्टिकल 270 आता याच्यामध्ये काय, ऑल युनियन टॅक्सेस कोण लावतं, सेंट्रल गव्हर्नमेंट लावतं. कलेक्ट कोण करतं, युनियन गव्हर्नमेंट करतं. पण डिस्ट्रीब्युशन कशामध्ये केलं जातं, हे युनियन आणि स्टेटमध्ये. परत आपण हे फायनान्स कमिशन नावाची एक जी बॉडी आहे, ज्याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहे. आय थिंक आपल्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल नाही जास्त काही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे ते डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स वगैरे. तर ते फायनान्स कमिशनचं वर्क आहे, कसं डिस्ट्रीब्युशन करायचं वगैरे ते. त्याच्यानंतर आर्टिकल 271 ह्याच्यामध्ये सरचार्ज कोण लावतं, पार्लमेंट लावतं. आणि कलेक्ट कोण करतं, पार्लमेंटच कलेक्ट करतं. म्हणजे पार्लमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच. परत आर्टिकल 276 ह्याच्यामध्ये काय, टॅक्सेस ऑन प्रोफेशनल. स्टेट मे लेवे, म्हणजे स्टेट प्रोफेशनल टॅक्स लावू शकतं, पण किती असला पाहिजे. प्रोफेशनल टॅक्स म्हणजे ऍडव्होकेट, डॉक्टर वगैरे याच्यावरती तुम्ही फक्त प्रोफेशनल आहात म्हणून एक्स्ट्रा आहे बरं का, तो इन्कम टॅक्स मध्ये नाही. इन्कम टॅक्स प्लस प्रोफेशनल टॅक्स असा तो एक्स्ट्रा येतो. तो मॅक्सिमम किती असला पाहिजे, 2500 पर पर्सन पर इयर. त्याच्यापेक्षा जास्त प्रोफेशनल टॅक्स लावला जाऊ शकत नाही. हे कुठल्या आर्टिकल मध्ये आहे, आर्टिकल 277. परत तुम्ही फ्युचरमध्ये ऍडव्होकेट झाला तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की ऍडव्होकेट वरती सुद्धा प्रोफेशनल टॅक्स लावला जाऊ शकतो, बट तो मॅक्सिमम किती असू शकतो, 2500. आणि ते लावतं कोण, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट लावू शकतो तशा पद्धतीचा. परत आता याच्यामध्ये आपण सेटअप बघूया. आता हे कॉन्स्टिट्युशनल झालं, तर कॉन्स्टिट्युशनल सेटअप म्हणजे कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलला इम्प्लिमेंट करण्यासाठी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप असायला लागतो. तर आपल्या इंडियामध्ये सेंटर बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, म्हणजे आपण परत लक्षात असू दे की आपण हिस्ट्री ऑफ टॅक्स इन इंडिया बघतोय, की भारतामध्ये आतापर्यंत कसा टॅक्स लावला गेला होता, कसा आहे हे बघतोय. सेंटर बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस हे कधी स्टॅब्लिश झालं, 1963 ला झालं. हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर येतं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट मिनिस्टर ऑफ फायनान्सच्या अंडर येतं. सो ह्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट बोर्ड ऑफ, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस जे होतं. त्याच्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम ही एक नवीन ऑथॉरिटीज आहे, ज्याच्यामुळे म्हणजे जे टॅक्स डायरेक्ट टॅक्स करण्यासाठी एक बॉडी आणि इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टमच्या याच्यासाठी एक वेगळे स्ट्रक्चर आहे. आता त्याच्यानंतर आपण आपल्या सगळ्यांचा आवडता ऍक्ट म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 याच्याबद्दल बघूया. ज्याच्यामध्ये काय आहे की डायरेक्ट टॅक्स इंडियामध्ये कसा, म्हणजे इन्कम टॅक्स हा सुद्धा एक डायरेक्ट टॅक्स आहे. इंडियाच्या नंतर म्हणजे परत याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून इफेक्ट मध्ये, 1 एप्रिल 1962, 1 एप्रिल 1962 ला याचं इम्प्लिमेंटेशन झालं. आणि याने कुणाला रिप्लेस केलं, 1922 चा जो ऍक्ट होता त्याला रिप्लेस केलं. याचं की फीचर काय की ह्याच्यामध्ये फक्त 5 हेड आहेत इन्कमचे, जे क्लासिफाईड असे केलेत. 5 हेड कोणते कोणते आहेत इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये बघा. आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा हे पॉईंट आहेत. सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन्स अँड अदर सोर्सेस. हे 5 हेड आहेत. कोणते, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन्स आणि अदर सोर्सेस. आता स्ट्रक्चरल प्रोसिजर्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. परत आपण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस वगैरे ह्याच्याबद्दल पण आपण एस्टॅब्लिश केले आहे. इन्कम टॅक्स ऑथॉरिटी इन्कम टॅक्स ऍक्ट मधूनच आलेले आहे. ऍग्रिकल्चर टॅक्स लाईन एक्झिम केले आहे, सेक्शन 10(1) ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. सेक्शन 10(1) हे कधीतरी शॉर्ट नोट मध्ये सुद्धा येऊ शकतं आपल्याला. एव्होल्युशन आणि आतापर्यंत कसं आहे, 1961 पासून जो टॅक्स आलेला आहे तर त्याच्यावरती एक टीका केली जाते. हाय टॅक्स कधीपर्यंत होता, 1970 च्या कॉन्टेक्स्ट मध्ये. 1970 म्हणजे टू बी प्रिसाइज 1973-74 ला इंडियामध्ये टॅक्स रेट खूप हाय होता, 11 स्लॅब होते, ज्याच्यामुळे परत म्हणजे गव्हर्नमेंटला तो प्रॉब्लेम, म्हणजे क्रिटिकल इरा होता गव्हर्नमेंटचा या काळामध्ये, ज्याला लायसन परमिट राज वगैरे अशा पद्धतीने टीका केल्या जातात. बट परत सगळ्यात महत्वाची गोष्ट एक इथे आहे
की 1991ला 1991ला जे ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशन झालं आणि चल्लिया कमिटीच्या रिफॉर्म म्हणजे परत हे डॉक्टर मनमोहन सिंग मनमोहन सिंग हे यावेळी फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळीची ही कमिटी आहे. तर त्या कमिटीने टॅक्सच्या बद्दल खूप सारे रिकमेंडेशन दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही टॅक्स स्लॅब फक्त 3 ठेवा, त्याच्यानंतरच टॅक्स कमीत कमी प्रमाणात ठेवा. कसा टॅक्स कलेक्ट करायचा ते स्ट्रक्चर जे आपण आता सध्याचं जे आत्ताच्या इरामध्ये म्हणजे इव्हन दो आपण 2026 मध्ये जे टॅक्स स्ट्रक्चर बघतो तर ते टॅक्स स्ट्रक्चर ह्या चल्ला कमिटी स्पेसिफिकली डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते तर त्यावेळी त्यांनी दिलं होतं हे जे टॅक्स स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यानंतरच एक भारतामध्ये टॅक्स स्ट्रक्चरच्या कॉन्टेक्स्टमध्ये चेंज झाला. इव्हन दो आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये याच काळामध्ये सर्व्हिस टॅक्स सर्व्हिस टॅक्स सुद्धा याच काळामध्ये आला गेला पहिल्यांदा किंवा आणखी तो कसा कलेक्ट करायचा सर्व्हिस टॅक्स वगैरे याच्याबद्दल सुद्धा याच काळामध्ये बोललं गेलं होतं. आता बघा डायरेक्ट टॅक्स कोड करण्याचा अटेम्प्ट परत कधी केला की डायरेक्ट टॅक्स कोड 2010ला सुद्धा या पद्धतीचा प्रयत्न केला बट तो काही पार्लमेंटमध्ये पास झाला नव्हता. परत त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे चेंजेस झाले असेसमेंटमध्ये किंवा आता एक गोष्ट सगळ्यात मध्ये फेसलेस असेसमेंट म्हणजे एक गोष्ट आहे की इन्कम टॅक्स वगैरे किंवा स्पेसिफिकली टॅक्स कलेक्ट करण्यासाठी अगोदर इन्कम टॅक्स ऑथॉरिटी मधला एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर्स वगैरे जायचा आणि तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की टॅक्स रेड आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होत होत्या. सो आता सध्या त्यांनी काय केलं की जो कोण व्यक्ती टॅक्स भरणार आहे आणि जो कोण ऑफिसर टॅक्स कलेक्ट करणार आहे किंवा असेसमेंट करणार आहे ते फेसलेस ऑनलाईनच करून टाकलं म्हणजे कुणालाच माहित असणार नाही की आपण कुणाचा टॅक्सच्या अनालिसिस वगैरे करतोय. सो अशा पद्धतीचा एक सुद्धा गोष्ट केली गेली होती. परत इनडायरेक्ट टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघू आपण ते वरती पहिल्यांदा लँडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं त्याच्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये बघितलं आता आपण इनडायरेक्ट टॅक्सच्या इव्हॅल्युएशनच्या मध्ये बघू. आता सेंट्रल एक्साइज ड्युटी हे सेंट्रल एक्साइज ड्युटी कशावरती होता अगोदर की मॅन्युफॅक्चर्ड गुडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होता ज्याच्यामध्ये अगोदर म्हणजे हा एक 1944ला वगैरे याची सुरुवात केली होती आपल्या इंडियामध्ये ऑफिशियली बाय लेजिस्लेशन. त्याच्यानंतर कस्टम्स ऍक्ट 1962 आपण जो ओल्ड कस्टम ऍक्ट बघितला तो रिपील केला गेला याच्यामध्ये 1962 मध्ये. ह्याच्यामध्ये काय केलं की कस्टमचे मॉडर्न लॉ आणले ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटीज त्याचं प्रमाण कुणाला एक्झम्पशन द्यायचं किती कसं ठरवायचं वगैरे हे 1962 ला आपण ठरवलं गेलं. म्हणजे याचा संबंध पुढे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आता आपण युएसए चायना वॉर किंवा इंडिया वगैरे ह्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये खूप म्हणजे नॉट डायरेक्टली बट इनडायरेक्ट याचा कॉन्टेक्स्ट होतो. सर्व्हिस टॅक्स परत सर्व्हिस टॅक्स बद्दल आपण वरती बोललो 1994 ला लावला गेला होता पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला त्यावेळी 5% होता. आता हे थोडस इथे मी चुकीचं लिहिलंय 1994 लाच 5% टॅक्स होता हा पहिल्यांदा लावला गेला होता. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स सुद्धा आता नाहीये आता आपण त्याला जीएसटी मध्ये कन्व्हर्ट व्हॅल्यू ऍडेड वॅट ज्याला जुन्या काळात म्हणत होते हा 1 एप्रिल 2005 ला आला होता ज्याच्यामध्ये काय की एखाद्या गुडमध्ये तुम्ही जेवढ्या पद्धतीचं व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपण एखादं प्लास्टिकचं मटेरियल घेतले प्लास्टिक त्याच्यानंतर त्याचा पेन तयार केला त्याच्यानंतर तो बॉक्समध्ये टाकला आणि सेलला ठेवला तर याच्यामध्ये प्रत्येक प्लास्टिक आहे ना तर प्लास्टिक मध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड केली तर इथे टॅक्स वाढणार त्याच्यानंतर इथे बॉक्स केला इथे टॅक्स वाढणार इथे टॅक्स म्हणजे प्रत्येक जिथे जिथे व्हॅल्यू ऍड केली जाईल ना तर तिथे टॅक्स म्हणजे कास्केडिंग इफेक्ट एका गोष्टीवरती खूप वेळा टॅक्स लावला गेला होता म्हणून तर तो आपण जीएसटी वगैरे काढला हा टॅक्स त्याच्यामुळेच रिलीज केला. परत सेंट्रल गव्हर्नमेंटचा वॅट सीएन वॅट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा वॅट होता हा जसा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा स्टेट गव्हर्नमेंटचा होता तसा सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता हा सगळा खूप प्रॉब्लेमॅटिक होत होता टॅक्समध्ये म्हणूनच आपल्याला जीएसटीला परत आपण जीएसटीचं सुद्धा डिस्कशन करणार आहे आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा जीएसटीचा पॉईंट आहे. हा जीएसटी 2017ला आला त्याच्यामध्ये ते केळकर टास्क फोर्सने इनडायरेक्ट टॅक्स 2000 साली कसा असला पाहिजे काय असला पाहिजे त्याचवेळी थोडीशी रिकमेंडेशन दिली होती. नॉर्मली जीएसटीचं हे 122 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे हे तर 2014 मध्ये हे आलं होतं. परत ऑगस्ट 2016 ला ते पारित झालं पार्लमेंटमध्ये. 8 सप्टेंबर 2016 ला हे प्रेसिडेंटने असेंट दिली आणि त्याचवेळी
फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2060 म्हणून आपण त्याला म्हटलो. जीएसटी हे 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट असं म्हणतो आपण. तर जीएसटी मुळे काय काय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये बदल झाला. आर्टिकल 246A आर्टिकल 246A झालं, ज्याच्यामुळे काय झालं की पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर दोन्हीही जीएसटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कायदा करू शकतात किंवा डिस्कशन कायदा करू शकतात, लिमिट करू शकतात वगैरे. परत आर्टिकल 269A ज्याच्यामध्ये काय गव्हर्नर्स म्हणजे इंटरस्टेट जीएसटी वगैरे हे डिस्कशन गेलेलं आहे, त्याच्यामध्ये कसा लावला होता. आणि आर्टिकल 279A याच्यामध्ये काय केलं, जीएसटी काउन्सिल, ज्याच्यामध्ये जॉईंट डिसिजन मेकिंग बॉडी, ज्याच्यामध्ये कोण कोण असणार, स्टेट गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ते टॅक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये डिस्कशन करू शकतात. आता जीएसटी मध्ये कोणते कोणते टॅक्स सबझ्युम केले गेले. जीएसटी मध्ये अगोदरचे सेंट्रल एक्साइज ड्युटी गेली, सर्व्हिस टॅक्स गेला जो मनमोहन सिंगनी लावला होता, वॅट गेला, एंट्री टॅक्स गेला, ऑक्ट्राय गेला, लक्झरी टॅक्स गेला, परचेस टॅक्स गेला, इन्कम टॅक्स गेला. म्हणजे एवढे सगळे टॅक्स हे एका जीएसटी मध्ये आले गेले होते. परत जीएसटी काउन्सिलची म्हणजे जीएसटी ऍक्ट ज्यावेळी केला त्यावेळी फायनान्स मिनिस्टर आपले अरुण जेटली होते, त्यांना ते क्रेडिट दिलं सुद्धा पाहिजे. आणि जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून चालू झालं, 1 जुलै 2070 पासून जीएसटी इम्प्लिमेंट केला गेला. म्हणजे पार्लमेंटमध्ये ते खूप याच्यामध्ये. तर आतापर्यंत आपण या लेक्चरमध्ये काय बघितलं हे आपण बघू. की आपण कौटिल्य अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक ट्रिटीज होती, म्हणजे भारताचं इंडियन टॅक्स हिस्ट्री हे आपण बघतोय. तर आपण पहिल्यांदा मनुस्मृती आणि अर्थशास्त्राच्या बद्दल डिस्कशन केलं. त्याच्यानंतर ते मिडिवल आणि एन्शंट मिडिवल ते सोडून देऊ आपण. त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये कॉर्नवॉलिसने परमनंट काय म्हणू, कॉर्नवॉलिसने ज्या पद्धतीची सेटलमेंट केली होती, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू की कायमधारा पद्धत जी आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा परमनंट सेटलमेंट ही सिस्टीम लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली होती. तर ही एक इंडियन टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन मधली सगळ्यात पहिली सिस्टीम होती, ज्याच्या अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक सिस्टमॅटिक एफर्ट केला होता. त्याच्या अगोदर सुद्धा एफर्ट होता, बट सिस्टमॅटिक होता. त्याच्यानंतर मग आपण दुसरी रयतवारी पद्धत बघतो, रयतवारी सिस्टीम बघतो, आणि त्याच्यानंतर महालवारी सिस्टीम, म्हणजे ह्या 3 सेटलमेंट त्याच्यामध्ये आला होता, जे लँडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होता. बट त्याच्यानंतर 1960 ला इन्कम टॅक्स आला, कोणी विन्सलने केला होता. ज्याच्यामध्ये का केला होता त्याचं पण सांगितलं होतं तुम्हाला हिस्ट्री, की 1857च्या रिव्हॉल्ट्स नंतर आले होते ते. त्याच्यानंतर जो सिस्टमॅटिक इफेक्ट जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने केला होता तो 1886 ला केला होता. तो इन्कम टॅक्स परत 1886 ला कोण होता, 1886 ला का केला, तर एक स्ट्रक्चर, एक बेस करायचा होता त्यांना टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. परत 1918 ला एक इन्कम टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये केलं होतं, बट हा एक टेम्पररी शॉर्ट पिरियड साठी झाला. कारण का, तर आपण 1919 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट झाला, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोव्हिजन्स डिस्कशन केले होतात. त्या प्रोव्हिजन्सचं रिफ्लेक्शन आपल्याला कुठे दिसतं, 1922च्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दिसतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॉम्प्रिहेन्सिव्ह परमनंट लॉ झाला. इथे आपल्याला 1922 ला हे पहिल्यांदा परमनंट पद्धतीचं एक स्ट्रक्चर आलं, जे कंटिन्युएशन मध्येच राहिलं, थोडेफार बदल झाले. त्याच्यामध्ये 1924 ला सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू वगैरे ह्याची स्थापना झाली. 1941 ला इन्कम टॅक्स आपल्याला ट्रिब्युनल इस्टॅब्लिश झालं. हे परत ट्रिब्युनल तशाच पद्धतीने काम करत होतं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन्स, नाव वगैरे चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर परत आपलं कॉन्स्टिट्यूशन आलं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 265, 246 आणि 7th शेड्यूल हे आपण डिस्कशन केलेलं आहे. परत 1961 ला इन्कम टॅक्स ऍक्ट आला, त्याची इम्प्लिमेंटेशन 1 एप्रिल 1962 मधून झालेला आहे, जो करत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आला. त्याच्यानंतर 73-74 हा हायेस्ट टॅक्स रेट इंडियामध्ये होता. परत जिल्हा कमिटी, लिबरलायझेशन रिफॉर्म, डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचा रोल. परत सर्व्हिस टॅक्स इंट्रोड्यूस झाला, वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स इम्प्लिमेंटेशन झाला. परत त्याच्यानंतर 2016 ला आपण 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, ज्याला जीएसटी ऍक्ट वगैरे पास झाला. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे म्हणजे परत त्याच्यानंतर हे आपल्या इंडियाचं स्ट्रक्चर आतापर्यंत असं इम्प्लिमेंटेशन होत गेलं. ऍज अ हिस्ट्री म्हणून आपल्याला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे.